बिअर ग्रिल्स दर के आगे जीते. पायात फक्त सापाला की घाल पडत्या एवढंच की. नमस्कार मंडळी. तर सकाळ सकाळी येऊन शेतात उसाला लागवड टाकायची म्हणलं, ज्यांना ज्यांना वाटते की नाही पुण्याला कामाला गेलेल्या पोरासनी की बाबा पुण्यात लय स्ट्रेस आहे, आयटी कंपनीत लय स्ट्रेस आहे, डोकं फिरतोय, मॅनेजर डोकं खातोय, ह्यो डोकं खातोय, तो डोकं खातोय, सुट्ट्या नाहीत, बोंबल बुक्याला उडायचे सगळे आहेत, ह्या आणि त्या करतात की नाही. त्यांनी एकदा असं उसात या आणि असं लागवड त्यांनी टाका, चिखला बिकलात पाय अरत्यात, डोळ्याला पाला कापतोय. माझ्या डोळ्याला पाला कापला तर डोळा लाल भडक झालाय माझा. तरी कमेंट मध्ये सांगा की कुठलं चांगलं आहे, म्हणजे पुण्यात काम केलेलं चांगलं आहे का हे गावातून शेती केलेलं चांगलं आहे. तर आज आम्हाला जायचं निप्पाणला केळी आणायला, कारण काल पोपटाचा बड्डे झाला आणि बड्डे निमित्त पोपटा आमच्या गावाच्या मराठी शाळेत म्हणजे विद्यामंदिर गलगले येथे केळे वाटप करणार आहे लहान मुलांनी. मग वाटत ह्यो माझा मित्र रांडाचा दिसला बघा पत्या, ह्यो अजून बोंबल बुका फिरतोय असा बोंबलत कॉलेजवर. आम्ही बी फिरत होतो, आम्ही आता बंद केला म्हणजे आम्ही कामाधंद्याला लागला. म्हणजे कामाला तर जायचं नाही, या घरात किरकोळ करतोय, लुटून बुटून करतोय. मग आलो बघा माझ्या मित्राजवळ म्हणजे तो ओम्याजवळ नेला. मग ओम्या काय सफरचंद विकालता, मग त्या सफरचंद मधलं एक उचललो आणि हावऱ्यामध्ये खायला सुरू केलो बघा. माझं काय आमचं निप्पाणला मी ह्यातलं फुकट ते खातोय. मग घेतलीत का 15-16 डझन केळी आणि तिथनं डायरेक्ट आमच्या गावाच्या मराठी शाळेत आला. मग शाळेत आला भेटला बारक्या बरणे पोपटाचं टाळ्या वाजून गाणं म्हणून बड्डे विश केलीत बघा. म्हणजे बार बार दिन ये आहे असं काहीतरी म्हटलीत, खरं लय भारी वाटायला पोरं गाणं म्हणाले. बड्डे विश केला आणि सगळ्या सरांनी मिळून गुच्छीतून आणून पोपटाचा सत्कार केला बघा. आणि मग तसंच केळी वाटेतून झालं आणि आम्हाला डायरेक्ट जायचं होतं कोडणीला. आणि हार पण घ्यायचं कारण म्हणजे आज माझ्या जिगरी मित्राचं पहिलं श्राद्ध होतं. हे आयुष्याच्या खेळात हसत खेळत कसं राहायचं हे त्यानं मला शिकवलं. हे शिकवून तोच मला सोडून गेला. माझ्या आयुष्यातली वाईट मेमरी ही आहे की मी माझा जिगरी मित्र गमावलाय. तर आजच्यापर्यंत एवढंच मित्रांनो. डू लाईक, शेअर, कमेंट अँड डोंट फॉरगेट टू फॉलो युअर ब्रदर.